कर्नाटक राज्यातील सौंदती म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर उभे राहते ते डोंगरावर वसलेले प्रसिद्ध श्री रेणुका यल्लमा देवीचे मंदिर. परंतु याच डोंगराच्या कड्यावर लष्करी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट वारसा जपणारा 10व्या शतकातील प्राचीन डोंगरी किल्ला पारसगड उभा असून याची छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून दुरुस्ती व लष्करी बळकटीकरण करण्यात आले होते. समुद्रसपाटीपासून 2750 फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याच्या बाजू अतिशय खडकाळ आणि जवळपास 90 अंशाच्या कोनात सरळ उभ्या आहेत, ज्यामुळे किल्ल्याला अभेद्य नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. प्राचीन काळी या परिसराला सुगंधवती किंवा सवदवती असेही म्हटले जात असे आणि ते रट्ट राज्यकर्त्यांचे मुख्य केंद्र होते. रट्ट राजाने इसवी सन 1210 मध्ये आपली राजधानी बेळगाव येथील किल्ल्यामध्ये हलवण्यापूर्वी याच सौंदतीवरून राज्य केले. पुढे हा प्रदेश यादवांच्या, बहमनी आणि आदिलशहाच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत बेळगाव जिंकल्यानंतर हुबळीकडे कूच करताना या किल्ल्याची डागडुजी केली. त्यांनी सह्याद्रीच्या सरहद्दीवर आणि कर्नाटक सीमेवर 8 प्रमुख किल्ल्यांची अभेद्य साखळी निर्माण केली होती. त्यात पारसगड किल्ल्याचा समावेश होतो. किल्ल्यावर जाण्यासाठी येड्रावी गावातून तसेच यल्लमा मंदिराकडून जाणाऱ्या रस्त्याने गड प्रवेश करता येतो. किल्ला दक्षिणोत्तर सुमारे 1640 फूट आणि पूर्व पश्चिम सुमारे 984 फूट पसरलेला आहे. गडाच्या पठाराकडील बाजूला 10 बुरुज आणि 1650 फूट लांब तटबंदी बांधून संरक्षित करण्यात आली आहे. शिवकाळात बांधलेला गोमुखी दरवाजा 2 बुरुजामध्ये असून बुरुजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या तसेच तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या. येथून मुख्य दरवाजाकडे जाणारा वळणदार मार्ग अतिशय अरुंद असून तो तटबंदीने बंदिस्त आहे. गडाचा मुख्य दरवाजा 2 बुरुजात बांधलेला असून याच्या शेजारील बुरुजात आत जाण्यासाठीचा दुसरा लहान दरवाजा दिसतो. कडीव दगडात बांधलेल्या या दरवाजाची उंची सुमारे 10 फूट आहे. किल्ल्याच्या मध्यभागी बुरुजांनी बंदिस्त असा राजवाडा असून याचे प्रवेशद्वार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हा किल्ला एका घळीने 2 भागात विभागला असून येथे पाणी साठवण्यासाठी बांध घातलेला आहे. घळीत उतरण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या असून या मार्गाने घळीच्या तोंडावर बांधलेल्या दरवाजात येतो. हा दरवाजा आजही अत्यंत भक्कम स्थितीत असून यावर असलेल्या भिंतीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहे. येथून पुढे तीव्र उताराचा पायरी मार्ग असून याच्या दोन्ही बाजूस भिंत बांधलेली. यापुढे एक लहान कमान असून यामध्ये कातळात कोरलेल्या पहारेकऱ्यांच्या गुहा पाहायला मिळतात. पायऱ्या संपल्यानंतर कड्याला लागून असलेल्या सपाटीवर आल्यानंतर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी येड्रावी गावातून येणारी वाट नजरेस पडते. गडाच्या या भागात रामतीर्थ म्हणून ओळखली जाणारी मोठी नैसर्गिक गुहा असून ती पाण्याने भरलेली आहे. या शेजारी कातळात कोरलेली अजून एक दुसरी गुहा असून या गुहेत जमदग्नी, परशुराम आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत. पारसगड किल्ला सुमारे 40 एकर क्षेत्रावर वसलेला असून संपूर्ण किल्ला 2 तासात पाहून होतो. किल्ल्याची भक्कम तटबंदी, गोमुखी बांधणीचा दरवाजा, रामतीर्थ, जमदग्नी आणि परशुराम गुहा, 90 अंश कोनात सरळ उभे कडे आणि किल्ल्याच्या मध्यभागी असलेली खोल नैसर्गिक दरी यामुळे या परिसराला भेट देताना एकाच वेळी धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळाला भेट दिल्याची अनुभूती मिळते.